नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक आजच्या विषय मित्रांनो 30 प्रश्न आपण चालू घडामोडीचे घेणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असेल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, इस्रायल देशाची राजधानी कोणती आहे बघा. इस्रायल देशाची राजधानीचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जेरुसलेम. हे काय मित्रांनो इस्रायल देशाची राजधानी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत मित्रांनो. इस्रायलचे पंतप्रधानाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेंजामिन नेतन्याहू. काय मित्रांनो बेंजामिन नेतन्याहू हे काय इस्रायल देशाचे पंतप्रधान आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, हमास ही संघटना कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे. हमास ही संघटना कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे, म्हणजे कोणती संघटना ही कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पॅलेस्टाईन. काय मित्रांनो पॅलेस्टाईन याच्याशी संबंधित म्हणजे ही संघटना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, इस्रायलची देशाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे बघा. इस्रायल देशाची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे. प्रश्न खूप महत्त्वाचे घेतले मित्रांनो आपण. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1948 ला इस्रायल देशाची म्हणजे स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, गाझा पट्टी कोणत्या समुद्र किनाऱ्यावर वसलेली आहे. गाझा पट्टी हे कोणत्या समुद्र किनाऱ्यावर वसलेली आहे. प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भूमध्य समुद्रावर बसणारी पट्टी म्हणजे गाझा पट्टी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, इस्रायलला लष्करी मदत देणारा प्रमुख देश कोणता आहे बघा. इस्रायलला लष्करी मदत देणारा प्रमुख देश कोणता बनलेला आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमेरिका हा बनलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, इस्रायलचा राष्ट्रपती कोण आहे बघा. इस्रायलच्या राष्ट्रपतीचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इसाक हर्जिक. काय मित्रांनो इसाक हर्जिक हा इस्रायल देशाचा राष्ट्रपती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, गाझा पट्टीची सीमा कोणत्या 2 देशाशी जोडलेली आहे. गाझा पट्टीची सीमा कोणत्या 2 देशाशी जोडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इस्रायल व इजिप्त. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, अमेरिका कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेची सदस्य आहे बघा. अमेरिका हा कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा सदस्य देश आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाटोचा संघटनेचा या देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, नाटोचे मुख्यालय कुठे बघा. नाटोचे मुख्यालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्रुसेल्स या ठिकाणी नाटोचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, इस्रायलचे चलन एकक काय आहे बघा. इस्रायलचे चलन आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेकेल. शेकेल काय मित्रांनो इस्रायल देशाचे चलन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, इस्रायलच्या उत्तरेला कोणता देश आहे बघा. इस्रायलच्या उत्तरेला कोणता देश आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लेबनॅन. काय मित्रांनो लेबनॅन हा इस्रायलच्या उत्तरेला देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, अमेरिका कोणत्या खंडात आहे बघा. अमेरिका हा कोणत्या खंडामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर अमेरिका खंडामध्ये हा अमेरिका देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली आहे बघा. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही कधी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1945 ला संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, इराणची राजधानी कोणती आहे बघा. इराणची राजधानीचे नाव आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तेहरान. तेहरान काय मित्रांनो
इराण या देशाची राजधानी आहे? हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, इराणची अधिकृत भाषा कोणती आहे? बघा, इराणची अधिकृत भाषेचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पारसी किंवा पार्शियन असे हे इराणच्या अधिकृत भाषेचे नाव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता कोणता आहे? बघा, इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता कोणता आहे ते आपल्याला नाव सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आयतोला अली खमेनी. काय मित्रांनो, आयतोला अली खामेनी हे काय मित्रांनो इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याचे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, इराणचे चलन एकक काय? बघा, इराणचे चलन आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काय मित्रांनो रियाल. काय मित्रांनो रियाल हे आपलं योग्य आन्सर होईल. कोणतं चलन मित्रांनो? रियाल हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, इराण कोणत्या खंडात आहे? बघा, इराण हे देश कोणत्या खंडामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आशिया खंडामध्ये असणारा इराण हे देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, इराणचा पूर्वीचा ऐतिहासिक नाव काय होते? बघा, इराणचे ऐतिहासिक म्हणजे पूर्वीचे ऐतिहासिक नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पार्शिया. काय मित्रांनो पार्शिया हे काय होते? इराणच्या पूर्वीचे ऐतिहासिक नाव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, इराणमधील प्रमुख धर्म कोणता आहे? बघा, इराणमधील प्रमुख धर्माचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिया आणि इस्लाम. काय मित्रांनो शिया आणि इस्लाम हा काय इराणमधील प्रमुख धर्म आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, इराणची संसद काय म्हणून ओळखली जाते? बघा, इराणची संसद काय म्हणून ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मजलिस म्हणून ओळखली जाते. काय मित्रांनो इराणच्या संसदेला मजलिस म्हणून असे ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, इराणच्या पश्चिमेला कोणता देश आहे? बघा, इराणच्या पश्चिमेला कोणता देश आहे ते आपलं नाव सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इराक. इराक काय मित्रांनो इराण आणि इराक काय मित्रांनो हे इराक म्हणजे इराणच्या पश्चिमेला देश असणारा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, इराण कोणत्या तेल संघटनेचा सदस्य आहे? बघा, इराण हा कोणत्या तेल संघटनेचा देश आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ओपेक. काय मित्रांनो ओपेक संघटनेचा हा देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास हे पेशवे कोण होते? बघा, स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास हे पेशवे कोण होते बघा सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ते वकील होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, दिगंबर पंथ खालपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? दिगंबर पंथ खालपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जैन धर्माशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महात्मा गांधी सन डॅडॅसमध्ये चंपारण येथे आले आहे. महात्मा गांधी सन डॅडॅसमध्ये चंपारण येथे आले आहे म्हणजे कोणत्या वर्षी चंपारणाचा सत्याग्रह केलेला आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1917 मध्ये ते चंपारण येथे आले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? मुस्लिम लीगची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, 2025 मध्ये भारताचा नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? बघा, 2025 मध्ये भारताचा नवीन निवडणूक आयुक्त कोण असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ज्ञानेश कुमार. हा काय मित्रांनो 2025 नुसार मुख्य म्हणजे भारताचा मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावलेला आहे? बघा, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दयाराम साहनी यांनी हडप्पा
संस्कृतीचा शोध लावलेला आहे? कोण आहे मित्रांनो? दयाराम साहनी हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.